सर्वसमर्थ, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी परमेश्वरा, तुला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपण सर्वांना सप्रेम सलाम. प्रियजन हो, 15 ऑगस्ट हा दिवस आम्हा भारतीयांच्या जीवनामध्ये अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा असा दिवस आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. परकीयांच्या जोखडाखाली असलेला आपला देश मुक्त झाला आणि खरोखरच या स्वतंत्र देशाचे आपण स्वतंत्र नागरिक आहोत. ज्या महान वीरांनी या स्वातंत्र्य चळवळीतून आपल्या जीवाचं बलिदान केलं आणि आपला देश स्वतंत्र होण्याकरता आपल्या जीवाची आहुती दिली, खरोखरच त्या महान अशा देशसेवकांना आपण मनापासून धन्यवाद देऊया. त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता जपत आपण आजच्या ह्या विशेष उपासनेमध्ये आपण सहभागी होऊया आणि आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त, जो आपल्या आध्यात्मिक जीवनाचा वाली आहे, आध्यात्मिक जीवनाला आम्हाला सामर्थ्य बळ देणारा आमचा मुक्तिदाता आहे, त्या परमेश्वराची यावेळेस आपण स्तुती, आराधना आणि उपासना करूया. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्य व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत. यावेळेस आपण उपाससंगीतातून गीत नंबर 40, उपाससंगीतातून गीत नंबर 40 आपण गाऊया. जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने ध्यावे इत्यादी हे गीत यावेळेस आपण गाऊया. गीत नंबर 40. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने ध्यावे. परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान हे ज्या प्रभूच्या हाती, देह धराया लावी त्याला पतितांची प्रीती. अनन्य अमुचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता. धरणीला
स्वर्गता अर्पिता. देवाच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्रती असलेला जो आदर आहे, जो सन्मान आहे, तो स्तुती आराधनेच्याद्वारे आपण व्यक्त करूया. यावेळेस मंडळीतील तरुण कॉयर स्तुती आराधनेमध्ये आपल्याला घेऊन जातील. आपण त्यांच्या समवेत देवाला धन्यवाद देऊया आणि स्तुती आराधनेमध्ये आपण सहभागी होऊया. हालेलुया. हालेलुया. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव असो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रियानो, पुन्हा एकदा देवाने नवीन एक दिवस आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याचा दावा करण्यासाठी. तर चला आपण सर्वजण मिळून अशा महान परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. आपण काही वचनं ऐकूया तर दावीद राजाने स्तोत्रसंहितामध्ये लिहिलेली आहेत. स्तोत्रसंहिता 18 मध्ये दावीद राजा असे म्हणतो, मृत्यूछायेच्या बंधनाने मला वेष्टेले, नाशाच्या पुराने मला घाबरे केले, अधोलोकाच्या बंधनाने मला घेरिले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. तेव्हा स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. प्रियानो, दावीद राजा या वचनामध्ये असं म्हणत आहे की किती जरी संकट आलं, किती जरी व्याधी आपल्या जवळ आल्या, तरी दावीद राजा त्या संकटामध्ये देखील देवाचा धावा करीत आहे, त्याची आराधना करीत आहे, त्याची स्तुती करीत आहे. तसं आपण सर्वजण मिळून त्याचा धावा करूया, त्याची स्तुती आराधना करूया. या दिवसाबद्दल, त्याच्या अनेक उपकारांबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. जो महान परमेश्वर आपल्या जवळ आहे, त्याच्या आराधनेमध्ये जाऊया. आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे लावून थोडा वेळ लीन आणि नम्र होऊन त्याच्या आराधनेमध्ये जाऊया. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा. मुटते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा बीमारियों में. तू कहता है उठ जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा. बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा. मुटते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के
हालेलुया. हालेलुया. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव असो. तर चला आपण आणखी काही गीतं गाऊन त्या देवाला धन्यवाद देऊया. टाळ्या वाजवून आपण त्या देवाची स्तुती आराधना करूया. तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. करते तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है जो नाम, उसको करते हम प्रणाम. सबसे ऊंचा है जो नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. आसमां तूने बनाया, समंदर की हद गहराई. आसमां तूने बनाया, समंदर की हद गहराई. चरिंदे परिंदे बाहर नदियाँ और फूलों से धरती सजाई. चरिंदे परिंदे बाहर नदियाँ और फूलों से धरती सजाई. कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई. तू खुद कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है. हालेलुया. हालेलुया. तर चला आपण आपले नेत्र पुन्हा एकदा त्या परमेश्वराकडे लावूया. लीन आणि नम्र होऊन पुन्हा एकदा त्याला आळवूया. त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन आणखी एक गीत गाऊन त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. धन्यवाद देते बाप्पा. खरंच तू महान आहे, सुजित आहे, सनातन आहे बाप्पा. या सुंदर अशा दिवसासाठी बाप्पा मी तुझे आभार मानते बाप्पा. खरंच या दिवशी
आम्हा प्रत्येकाला तू स्वातंत्र्यामध्ये जगण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. खरंच बाप्पा तुझे आभार मानते. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस म्हणून तुझे आभार मानते बाप्पा. खरंच आम्हा प्रत्येकाला प्रत्येक संकटाच्या वेळी, प्रत्येक क्षणी बाप्पा तू आमच्या सोबत राहून आम्हा प्रत्येकाला तू जिवंत असल्याची जाणीव प्रत्येक वेळी करून देत आहेस म्हणून तुझे आभार मानते. तुला धन्यवाद देत आहे. परमेश्वर पित्या, तू स्तुतीस पात्र देव आहेस म्हणून तुझे आभार मानते. तुला धन्यवाद देत आहे. केलेली स्तुती आराधना तू आम्हा प्रत्येकाच्या मुखाद्वारे तू बोलल्याबद्दल मी तुझे आभार मानते बाप्पा. ती तू स्वर्गात मान्य करून घेतल्याबद्दल देखील मी तुझे आभार मानतो. येणारं पवित्र वचन बाप्पा आमच्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादाचं असं कर बाप्पा. इथून पुढची संपूर्ण वेळ आणि काळ बाप्पा तुझ्या हातात देऊन ही विनंती धन्यताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रियनात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमण्यात आलेले जे विशेष शास्त्रपाठ आहेत त्या शास्त्रपाठांचं वाचन होत असताना पहिला शास्त्रपाठ स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 33 या स्तोत्राचं आळीपाळीने वाचन होईल. स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 33 या स्तोत्राचं आळीपाळीने वाचन होईल. स्तोत्रसंहिता याचा 33वा अध्याय याचे आपण आळीपाळीने वाचन करूया. स्तोत्रसंहिता 33. उत्पन्नकर्त्याची व संरक्षणाची महती. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सर्व माणसांना स्तुतिगान शोभते. विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्यापुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृत्ये सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्रांची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराचे निधी साठवतो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्राच्या मसलती परमेश्वर निरंतर करतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो. सर्व मानवजातीला तो निरखतो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही. वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभवतो असे नाही. जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे. आमचे सहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो. वाचलेले सर्व वचन देवबाप आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाचे असे करो. त्याचप्रमाणे जुन्या करारातून अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 20 ते 25 ही वचनं आपण ऐकूया. अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 20 ते 25 ही वचनं आपण ऐकूया. जुन्या करारामधून अनुवाद ह्याचा 6वा अध्याय आणि 20 ते 25 वचन आपण वाचून पाहू. अनुवाद 6, 20 ते 25. भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारेल की हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर यांनी तुम्हाला आज्ञा केली आहे, त्याचे प्रयोजन काय, तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की आम्ही मिस्र देशात फारोचे दास होतो. त्या समयी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हाला मिस्र देशातून
बाहेर काढिले. परमेश्वराने आमच्या देखत मिसर देश, फारो व त्याचे सर्व घराणे यांच्या विरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखविले आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देव केलेल्या देशात आम्हाला न्यायाने म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढिले. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्यांनी हे सर्व विधी पाळण्याची आपणाला आज्ञा दिली. आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. वाचलेली सर्व वचने देव आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादित असे करू. यावेळेस आपण पत्रातील मजकूर ऐकूया. संत पाऊलाचे गलतीकरास पत्र, संत पाऊलाचे गलतीकरास पत्र 5वा अध्याय 1 वचन आणि 13 ते 16 या वचनामधून लिहिलेले देवाचं वचन आपण ऐकूया. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 वचन आणि 13 ते 16 ही वचनं आपण ऐकूया. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 1 आणि 13 ते 18 ही वचन आपण वाचून पाहू. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. वचन 13 ते 18. बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वातंत्र्यतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासनांना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे, ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देवबाप ही वाचलेली वचने आपल्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित अशी करो. शुभवर्तमान ऐकण्याच्या अगोदर आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया आणि आपण सर्वजण मिळून म्हणूया. आत्मा होती देवा विस्तारिता, विमल आत्मा होती देवा विस्तारिता. अग्नि तुझ्या रसना जरी आता नये आम्हावरी, तथापि तू चित्तीवरी आम्हा पुरता देवा, आत्मा पुरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. यावेळेस आपण शुभवर्तमान ऐकूया. संत लुक्र शुभवर्तमानाचा 22वा अध्याय 44 ते 27 वचन. लुक्कू शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 24 ते 30 वचन आपण वाचून पाहूया. लुक्कू शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 24 ते 30 वचन आपण वाचून पाहूया. खरा मोठेपणा. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्याच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करीतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात. परंतु
तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवकासारखा असावा. मोठा कोण, भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. माझ्या परीक्षामध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्ही आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले, तसे मी तुम्हास नेमून देतो, ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलांच्या 12 वंशाचा न्याय करावा. हे प्रभूचे शुभवर्तमान आहे. हे प्रभू, तुला स्तुती असो. आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजेच प्रेषितांचा मतांगीकार सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण या विशेष प्रसंगाला अनुसरून देवाच्या चरणाजवळ मध्यस्थी करूया आणि आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, सर्व प्रशासकीय व्यवस्थेसाठी, अधिकाऱ्यांसाठी, आपल्या कोल्हापूर शहरासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ज्या विविध सेवेची माध्यमं आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहेत, त्या सर्वांसाठी यावेळेस आपण विशेष प्रार्थना करूया. यावेळेस आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष दिवशी आपण आपल्या देशासाठी, सर्व प्रशासकीय अधिकारी आणि व्यवस्थेसाठी, जनमानस घडवणाऱ्या इतर अनेक ज्या संस्था आहेत, जी यंत्रणा आहेत, त्या सर्वांसाठी आपण देवाच्या चरणाजवळ मध्यस्थी करूया. सर्वसमर्थ अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या उद्धारक देव बापा, तू सृष्टीचा निर्माण करता आहेस. सर्व राष्ट्र प्रेमळ परमेश्वरा तुझ्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतात आणि विशेष करून प्रभू आम्ही आमच्या भारत देशासाठी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. कारण 15 ऑगस्ट 1947 या दिवशी, या वर्षी प्रेमळ परमेश्वरा भारत देशाला तू स्वातंत्र्य दिलंस आणि या प्रसंगी प्रभू जे थोर स्वातंत्र्य सेनानी यांनी प्रेमळ परमेश्वरा या स्वातंत्र्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान दिलं, त्यांची आज आम्ही आठवण करतो आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता तुझ्या चरणाजवळ प्रभू आम्ही व्यक्त करतो. प्रभू, आज आम्ही आमच्या देशामध्ये असलेल्या ऐक्य, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या प्रणालीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू, आमच्या देशामध्ये आम्हाला सर्व प्रकारचा अधिकार दिलास, सन्मान दिलास, सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद तू देत आहेस, तुझे मनापासून आभार मानतो. आज विशेष करून प्रभू आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्यासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना सर्व प्रकारचं तुझं आरोग्य दे आणि देशाच्या या उच्च पदावर प्रभू जनतेची सेवा करण्याचं व्रत त्यांनी स्वीकारून आपलं उत्तम योगदान देशासाठी देत आहेत. प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांना तो अधिक सहाय्य कर, शक्ती दे, बळ दे.
आज विशेष करून प्रभू आम्ही महाराष्ट्र राज्यासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रेमळ प्रभू सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी, सर्व मंत्रिमंडळ यांच्यासाठी, विशेष करून प्रेमळ प्रभू हेल्थ मिनिस्ट्री, डिफेन्स मिनिस्ट्री, एज्युकेशन मिनिस्ट्री या सर्व विशेष अशा सेवेबद्दल आणि मंत्र्यांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आणि या अंतर्गत सेवा करणारे सर्व अधिकारी यांच्यासाठी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आज विशेष करून प्रभू आम्ही देशाचे जे जवान आहेत, भारतीय सैन्य दलामध्ये प्रेमळ परमेश्वरा आपलं बहुमूल्य योगदान देशाच्या रक्षणार्थ प्रभू देत आहेत, आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. अनेक वेळेला शत्रूशी सामना करत असताना हुतात्म्याचं मरण स्वीकारत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही विशेष तुझे आभार मानतो आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही तुझ्या चरणाजवळ व्यक्त करत आहोत. प्रभू जे सैन्य दलामध्ये आहेत, आपल्या कुटुंबापासून दूर आहेत, प्रभू त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. प्रभू देशाच्या या सेवेमधील त्यांचं बहुमूल्य योगदान तू सदैव आशीर्वादित कर आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता जपणारं मन आणि अंतःकरण आम्हा सर्वांना दे, अशी मी तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. आज विशेष करून प्रभू आम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष तुझे आभार मानतो. दाणिदी परमेश्वरा, खूप आनंदाचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तू आम्हाला दिलेलं आहेस. सर्व प्रकारची सुबत्ता तू दिलेली आहेस, सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद तू दिलेला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. कोल्हापुरामधील ऐक्य, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या सर्व प्रकारच्या प्रभू तुझ्यापासून प्राप्त झालेल्या या मूल्यांबद्दल आणि ह्या मूल्यांचं जतन होत असताना आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याचे प्रेमळ परमेश्वर जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट राहुल रेखावर साहेब यांच्यासाठी प्रार्थना करतो. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस शैलेश बलकवडे साहेब यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्यासाठी विशेष प्रार्थना करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांच्यासाठी विशेष प्रार्थना करत आहोत. त्याचप्रमाणे तालुका मॅजिस्ट्रेट आणि इतर सर्व जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. या यंत्रणेमध्ये प्रेमळ परमेश्वरा अधिकारी पदावर जे प्रियजन प्रभू आपलं बहुमूल्य योगदान देत आहेत, अनेक प्रकारच्या त्रासातून, संकटातून, अडचणीतून आपली सेवा देत आहेत, प्रभू त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही तुझ्या चरणाजवळ व्यक्त करतो. आणि सर्व नियमांच्या अधीन राहून प्रभू देश मोठा होण्यासाठी आमचं योगदान शिस्तीच्या माध्यमातून प्रभू आम्ही देत असताना तू आम्हाला अधिक शक्ती दे, बळ दे, सामर्थ्य दे, अशी आमच्या चरणाजवळ आग्रहाचे आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. दाणिदी परमेश्वरा, जसं आम्ही सरकारी यंत्रणेसाठी प्रार्थना करत आहोत तसंच प्रभू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सर्वत्र प्रभू NGOज आहेत, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपलं पवित्र योगदान सामाजिक जडणघडणीमध्ये देत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. अनेक प्रियजन प्रभू सेवाभावी संस्थेनं, सेवाभावी आत्म्यानं प्रेमळ परमेश्वरा आपलं उत्तम योगदान देतात, अनेक क्षेत्रातून देत आहेत प्रभू. त्या सर्वांना प्रभू आम्ही धन्यवाद देतो तुझ्यामध्ये. आणि प्रभू त्यांच्यासाठी असलेलं योगदानसुद्धा आम्ही जपावं असं तू दयेने कृपेनं कर. आज विशेष करून प्रभू आम्ही पत्रकारांसाठी आणि या देशामध्ये असलेल्या सर्व इतर क्षेत्र जी प्रभू अत्यंत निकडीची आहेत त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. दाणिदी परमेश्वरा, आम्हाला तो अधिक शक्ती दे, सामर्थ्य आणि बळ दे आणि आमच्या देशाप्रती असलेला जो अभिमान आहे त्या अभिमानामध्ये प्रभू आम्ही जगत असताना प्रभू आम्ही स्वतः स्वयंशिस्तीच्या द्वारे तुझ्यामध्ये असलेलं स्वातंत्र्य आम्ही अनुभवत असताना, जगत असताना प्रभू देशाची बांधिलकी निर्माण करणारा, आमच्या मनामध्ये निर्माण होणारा विचार सदैव आमच्यामध्ये प्रेरित ठेव, हीच आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. आम्ही आज येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तुझ्या सेवेमध्ये असलेल्या सर्व सेवकांसाठी प्रार्थना करतो. दया आणि कृपा कर आणि तुझी सेवा करण्यासाठी सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद आम्हाला तू दे, अशी आमच्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. जे दुःखी आहेत, आजारी आहेत, कष्टी आहेत त्या सर्वांना तुझं उत्तम आरोग्य लाभू दे, त्या सर्वांना तुझा अनुग्रह आणि आशीर्वाद दे, हीच आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. या सर्व विनंती आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने सादर केल्या म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया आणि
या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं होत असलेल्या भक्तीचा एक भाग आपण देवावर प्रीती करणाऱ्या अंतकरणानं आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकतो. आणि यावेळेस आपण त्याच विश्वासानं आणि भक्तीचा भाग म्हणून आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया आणि देवाच्या इच्छेने योजनेप्रमाणे याचा विनियोग, याचा उपयोग देवराजाच्या वाढीसाठी व्हावा म्हणून आपण देवाच्या चरणाजवळ जाऊन एक गीत गाऊया. दयाळू परमेश्वरा, जेव्हा आम्ही तुझ्यावर प्रीती करतो त्या प्रीतीच्या द्वारेच प्रभू आम्ही आमचं समर्पण तुझ्या चरणाजवळ करतो. आज जगामध्ये तुझी इच्छा आणि तुझी योजना पूर्ण व्हावी म्हणूनच प्रेमळ परमेश्वरा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि तुझ्या लोकांवर प्रीती करण्याच्या उद्देशानं प्रभू आम्ही आमच्या अशक्तपणातून, आम्ही आमच्या कमाईतून, आम्ही आमच्या उत्पन्नातून जे काही प्रभू तुला दिलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. देण्याच्याद्वारे आम्हालाही तुझा भरून उरणारा आणि पुरून उरणारा आशीर्वाद तू देत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या दानाचा विनियोग तुझ्या गौरवासाठी होऊ दे प्रभू. आम्ही काया वाचे मणे स्वतःला तुझ्या चरणाजवळ समर्पित करत आहोत. आमच्या मनाचा, बुद्धीचा आणि या दानाचा सुद्धा तू स्वीकार कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि सुरुवातीला मी प्रार्थनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी 12 ऑगस्ट हा दिवस इंटरनॅशनल यूथ डे म्हणून साजरा केला जातो आणि त्याचं औचित्य साधून या लौकिक उपासनेमध्ये 15 ऑगस्टच्या विशेष उपासनेमध्ये तरुणांचा सहभाग असावा, त्यांच्या मनामध्ये असलेलं देवाचं प्रेम अधिक व्यक्त व्हावं या उद्देशानं आज भक्तीमधला त्यांचा सहभाग देवाने आशीर्वादित केलेला आहे. आणि आज देवाच्या पवित्र वचनातून बोलण्यासाठी मी आमंत्रित करत आहे कुमारी सोनल काळे. सोनल काळे यावेळेस आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करेल. प्रेज बी टू गॉड. हालेलुया. देवाला स्तुती असो, मान, महिमा व गौरव त्या देवाला असो. आपणा सर्वांना ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. आणि आजचा दिवस हा विशेष दिवस आहे की आपला आज स्वातंत्र्य दिन आहे. आणि स्वातंत्र्य दिनाला जर आपण बघितलं तर
अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत, म्हणजेच 75 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आणि या 75 वर्षामध्ये देवबापाने आपल्याला चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे आणि उत्तम प्रशासन देऊन आपल्याला सांभाळलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या देशासाठी, ह्या स्वातंत्र्याकरिता अनेक लोकांनी काय केलेलं आहे, बलिदान असं दिलेलं आहे. आणि बलिदान या बलिदानाचं आपण आज स्मरण करूया, कारण त्यांचं जर बलिदान नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नसतं. खरंच आज आपण त्यासाठी देवाचे आभार मानूयात आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊयात. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पित्या, तुझ्या आभार मानते कारण तू आम्हाला हे दिलेलं स्वातंत्र्य आहे परमेश्वर पित्या. प्रभू, मी बोलत असताना माझ्या तोंडचे शब्द आणि मनचे विचार तुला मान्य असोत. प्रभू, मी एक साधन आहे, तू प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत तुझं वचन पोचावं असं तू दयेने आणि कृपेने कर. आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ समर्पित असे होतो. आम्हा प्रत्येकांचा ताबा तू घे परमेश्वर पित्या. येणारं वचन आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी असू दे परमेश्वर पित्या. इथून पुढची वेळ सर्व काही तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना विनंती येशूच्या नावामध्ये करते म्हणून ऐक. आमेन. डोळ्यासाठी जसा प्रकाश आहे, फुफ्फुसांसाठी जसा वायू आहे, तसेच माणसाच्या आत्म्यासाठी स्वतंत्रता आहे. आज आपण जे वाचलेले शास्त्रपाठ आहेत, म्हणजेच अनुवाद याचा 6वा अध्याय 20 ते 25 वचन, इफिस्करास पत्र 5वा अध्याय 1 वचन आणि 13 ते 18 वचन आपण वाचलेलं आहे. तसंच लूका शुभवर्तमान 22वा अध्याय 24 ते 27 वचन देखील आपण वाचलं आहे आणि स्तोत्र 33 वाचलेलं आहे. आणि या सगळ्या वाचनाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की आजचा विषय आहे की खरे स्वातंत्र्य. खरे स्वातंत्र्य म्हणजेच काय? स्वतंत्रता. स्वतंत्रता म्हणजे मुक्तता, फ्रीडम. जर आज आपण बघितलं तर 2 कोरिंथ 3रा अध्याय आणि 17वं वचन आपल्याला असं सांगत आहे, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. म्हणजेच काय आहे? तेथे स्वतंत्रता आहे. आणि आपण जे वाचलेलं स्तोत्र होतं त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या स्तोत्रामध्ये दावीद राजा असं म्हणत आहे, ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनासाठी निवडून घेतलेला आहे ते धन्य. कारण बघा, परमेश्वराची नजर त्या लोकांवरती असते, म्हणून ते लोक कसे असतात? धन्य असतात. आणि निवडून घेतलेल्या लोकांमध्ये प्रभूचा आत्मा हा वास करत असतो. त्यामुळे बघा, जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे, म्हणून ते काय आहेत? आध्यात्मिक स्वतंत्रतेमध्ये जगत आहेत. आणि जर आपण पाहिलं, नारायण वामन टिळक देखील म्हणत आहेत त्यांच्या गीतामध्ये की ख्रिस्ता तुझ्या राज्य माझा देश दिसो पहिला. बघा, देवाचं राज्य जेव्हा येईल तेव्हा आपला भारत देश पहिल्यांदा त्यांना दिसायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि आपलं देखील मत आपण तसंच करूया की आपला भारत देश जेव्हा देवबापाचं येणं होईल तेव्हा आपला भारत देश पहिल्यांदा आपल्याला तिथे दिसला पाहिजे. आणि या भारत देशाबद्दल खरंच आपण आपल्या देवबापाकडे प्रार्थना आणि विनंती करूया. आपण पुढे बघूयात की देवाच्या दृष्टीने आध्यात्मिक स्वतंत्रता म्हणजे नेमकं काय आहे. देवाच्या दृष्टीने आध्यात्मिक स्वतंत्रता म्हणजे काय आहे. बघा, येशू या जगात असताना त्याने अनेकांना काय केलेलं होतं? रोगमुक्त केलेलं होतं, क्लेशमुक्त केलेलं होतं, बंधमुक्त केलेलं होतं. आणि हे परमेश्वराने केलेलं होतंच. तसंच काय केलेलं होतं? परमेश्वराने इस्रायली लोकांना त्यांच्या गुलामगिरीमधून बाहेर आणलं होतं. आणि यासाठी आपण एक वचन वाचलं होतं, अनुवादाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 20 ते 25 वचन आपण वाचलं होतं. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मी 23 आणि 24 वचन वाचते. आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढले. आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला
आज प्रमाणे जिवंत राखावे, म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपल्याला आज्ञा केलेली आहे. बघा, या शास्त्रपाठाचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसून येतं की इस्रायली लोकांना मिस्री लोकांच्या तावडीतून म्हणजे गुलामगिरीमधून देवबापाने सोडवलेलं आहे. आणि सोडवून देवबापाने त्यांना काय सांगितलेलं आहे तर बघा, इथे सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही गुलामगिरीतून बाहेर आलेला आहात तसं तुम्ही विधी पाळून देवाचं भय बाळगण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा, देवाचं भय बाळगून विधी पाळण्यासाठी का सांगितलेलं आहे तर आपण बघितलं तर शास्ते याचा 17वा अध्याय आणि 6वं वचन आपल्याला असं सांगत आहे की इस्रायली लोक कसे, जो तो आपल्याला योग्य दिसेल त्या पद्धतीने काय होता, वागत होता, करत होता. म्हणजेच काय बघा, त्यामध्ये इस्रायली लोकांना काय नव्हता, राजा नव्हता. आणि राजा नसल्यामुळे ते लोक काय करत होते की आपल्या मनाला येईल तसं वागण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि त्यांच्यावरती कुठल्याही राजाचं म्हणजे कोणावरती कुणाचंही नियंत्रण नव्हतं. त्यामुळे काय झालेलं होतं, जो तो मनाला येईल असं वागत होता. आणि देवबापाचं वचन आपल्याला पहिले करीन 10वा अध्याय आणि 23वा वचनसुद्धा आपल्याला हे सांगत आहे की मला सर्व गोष्टींची मोकळीकता आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. बघा, देवबापा आपल्याला का असं म्हणत आहे, कारण जर कुणावरती कुणाच्या अधीन राहून जर आपण जगत नसू तर आपलं जगणं कसं आहे, व्यर्थ आहे. म्हणजे आपल्या बुद्धीने आपण चालण्याचा प्रयत्न करू. तर देवबापाचं वचनानुसार जर आपण पाहिलं तर मोकळीकता म्हणजे आपल्या मनानुसार जगणे नाही आहे, तर मोकळीकता म्हणजे काय तर देवाच्या अधीन राहून जगणे, यातच मोकळीकता किंवा स्वातंत्र्य असलेलं आपल्याला दिसून येते. जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकार म्हणजे काय केलेलं होतं, एक घटना किंवा संविधान आणि सरकार नेमण्यात आलेलं होतं. बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असंच लोकांना म्हणजे तुमच्या मर्जीने येईल असं वागा किंवा तुम्ही कसं पाहिजे तसं वागा असं न करता एक संविधान, एक घटना किंवा सरकार नेमण्यात आलेलं होतं. कारण सरकारच्या नियमाच्या अधीन राहून देश चालावा यासाठी काय केलेलं होतं, प्रत्येकाने म्हणजे जे मेन अधिकारी होते त्यांनी काय केलेलं होतं, घटना आणि संविधान तयार केलेलं होतं. आणि जर आपण सुद्धा या जगामध्ये जगत असताना आपल्याला जर हित पाहिजे असेल, आपल्याला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे, देवाच्या अधीन राहणं गरजेचं आहे. आणि का अधीन राहायचं आहे तर आपला देव कसा आहे, हा सृष्टीचा निर्माण करता आहे आणि तो कसा आहे, मुक्तिदाता आहे. त्यामुळे आपण काय परमेश्वराच्या अधीन राहणं खूप गरजेचं आहे. आपण पुढे बघूया की आपण स्वातंत्र्यामध्ये राहिल्यामुळे म्हणजे राहायचं आहे कसं, कशा पद्धतीने आपण या स्वातंत्र्यामध्ये जगायचं आहे हे आपण पुढे बघूया. बघा, स्वातंत्र्यामध्ये जगत असताना आपण आपल्या स्वातंत्र्याचा काय केला नाही पाहिजे, दुरुपयोग केला नाही पाहिजे. हे आपल्याला कुठे दिसून येतं तर लूक शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 24 ते 27 वचन आपण वाचलेले आहेत. त्यामध्ये देवबापा काय म्हणत आहे की कोणावर प्रभुत्व गाजवायचं नाही आहे, तर आपण स्वातंत्र्यामध्ये देवासारखे सेवा करणारे असावे. कारण देवाच्या राज्यात देवबापाने स्वतः सांगितलेलं आहे की देवाच्या राज्यात खरा मोठा हा सेवा करणारा आहे. आणि देवाचं वचन हे देखील सांगते आपल्याला की मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलेलो आहे. आणि जर बघितलं आपण तर देवाचं वचन सांगते की सेवा करणं हा आपलं काय आहे, आपलं स्वातंत्र्य आहे. आणि जर आपण पाहिलं ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये प्रमुख शत्रू म्हणून कोण आहे तर सैतान, हे जग आणि दैहिकता. बघा, हे 3 आपले काय आहे, शत्रू आहे. आणि खरं पाहिलं तर आपण या 3 शत्रूंमधून जेव्हा मुक्त होऊ तेव्हाच आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळेल. आणि आज या जगामध्ये आपण जगत असताना जर पाहिलं तर या शत्रूंनी आपल्याला गुरफटून टाकलेलं आहे आणि सैतानाच्या गुलामगिरीमध्ये त्याच्या मार्गात आपण सर्वजण काय झालेलो आहोत
त्या सैतानाच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आपण जर पाहिलं म्हणजे हे समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट ऐकूया. बघा, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होतं. एका गावामध्ये एक गाढव राहत होतं आणि ते गाव कसं होतं तर मागासलेलं गाव होतं आणि शहरापासून ते खूप दूर होतं. त्यामुळे म्हणजे त्या गावामध्ये कोण येत नसे किंवा बाहेर जात नसे. मग ते जे गाढव असतं ते काय करतं की विचार करतं आणि म्हणतं आपण जंगल पार करून बघूयात तरी की पलीकडे नेमकं काय आहे म्हणून. मग ते गाढव काय करतं, दुसऱ्या दिवशी उठून जंगलाचा मार्ग धरतं. जंगल हे खूप घनदाट असल्यामुळे आणि खूप त्याला चालत जाण्यामुळे काय होते की गाढव जे आहे हे चालत जाऊन ते जंगल पार करते. आणि जंगल पार केल्यानंतर गावामध्ये एकच चर्चा उठते की गाढवाने जंगल पार केलेलं आहे. आणि गाढवाने जंगल पार केलेलं आहे पण तो काय असेल की सुखी असेल, कारण हे मागासलेलं गाव आहे आणि तिथे जाऊन त्याला काहीतरी म्हणजे तो स्वतंत्रतेमध्ये आपलं आयुष्य घालवत असेल. मग हे सगळी गावकऱ्यांची चर्चा कुत्र्यांची एक टोळी ऐकत असते आणि कुत्र्यांची ही टोळी पण विचार करते की गाढव जाऊ शकते तर आपण का नाही जंगल पार करू शकणार. मग काय होतंय की कुत्रे देखील काय करतात की दुसऱ्या दिवशी त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुत्र्यांना काय आहे, वास घेऊन एखाद्याचा शोध घेण्याचं एक त्यांना आतूनच दान दिलेलं आहे. तर बघा, हे कुत्रेसुद्धा काय करतात, वास घेत त्या गाढवाच्या मागून जातात आणि ते जंगल पार करतात. जसे कुत्रे ते जंगल पार करतात तसं गावामध्ये गावकऱ्यांची परत चर्चा होते की कुत्र्यांनी देखील काय केलेलं आहे, जंगल पार केलेलं आहे. मग आपण माणसे आहोत, आपण का नाही पार करू शकणार. म्हणून सगळे गावकरी काय करतात की ते त्या मार्गाने जातात. आणि असंच होतं की त्या मार्गाने ये जा सुरू राहते आणि सुरू राहिल्यानंतर काय होतं की म्हणजे अनेक काळ बदलतो, ते माणसेसुद्धा बदलतात आणि नंतर काय होतं की एक अशी पायवाट त्या रस्त्याने तयार होते, कारण माणसांचं जाणं येणं सुरू असतं. आणि ह्या पायवाटेवरती मग नंतर सरकार एक निर्णय घेतं की आता हे गावकरी तरी या वाटेवरून ये जा करत आहेत, यांना एक चांगला मार्ग आपण बांधून देऊयात. आणि असं केल्यानंतर काय होतं की सरकार त्यांच्या वतीने काही इंजिनियर लोकांना त्या गावामध्ये पाठवतात आणि ते इंजिनियर त्या गावामध्ये आल्यानंतर ते काय करत असतात की पाहणी करत असतात की गावामध्ये कुठून रस्ता केल्याने सोयीस्कर होईल. मग ते सगळेजण काय करतात की म्हणजे गावकऱ्यांना विचारतात आणि गावकऱ्यांचं मेन म्हणणं काय असतं तर त्या पायवाटेवरूनच आम्हाला रस्ता करून द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. मग जो चीफ इंजिनियर असतो तो काय म्हणतो की त्यांना विचारतो की तुम्ही इथूनच हा रस्ता करायचा आहे असं का म्हणत आहात. मग त्यातील एक व्यक्ती म्हणतो की हा जो मार्ग आहे तो काय आहे, सोपा वाटतो आम्हा सर्वांना. आणि मग इंजिनियर थोडा शांत राहतो आणि मग तो विचारतो नेमकं हा रस्ता तयार केला कुणी. मग काय होतं, त्यातले एक वयस्कर म्हातारे आजोबा असतात, ते काय म्हणतात, उठतात आणि म्हणतात माझ्या आठवणीत आहे त्याप्रमाणे हा रस्ता गाढवाने तयार केला होता. मग इंजिनियर थोडं शांत राहतो आणि त्या सगळ्यांना म्हणतो मला हैराण आणि चिंता याची वाटत नाही की तो रस्ता गाढवाने तयार केला आहे, पण मला याचं वाईट वाटत आहे आणि मी हैराण आहे की जो रस्ता गाढवाने तयार केला आहे तुम्ही माणसे असून त्या गाढवाच्या बनवलेल्या रस्त्यामधून चालत आहात, याचं मला वाईट वाटतं. आणि मी तुम्हाला सांगतो की जो आम्ही सर्चमध्ये म्हणजे जे आम्ही निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये एक चांगला रस्ता आम्हाला सापडलेला आहे की ज्यामधून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने गाव पार करून दुसऱ्या गावामध्ये जाऊ शकता, जंगल पार करून दुसऱ्या गावामध्ये जाऊ शकता. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांना काय होतं, पस्तावा होतो आणि ते पस्तावतात की म्हणतात की खरंच आपण गाढवाच्या रस्त्यावरून जाण्याऐवजी स्वतः विचार करून जर शोध घेऊन रस्ता तयार केला असता तर जी पूर्वीपासून चालत आलेली जी चूक आहे ती आमच्यापासून झाली नसती. बघा,
इथे ही गोष्ट संपते. पण जर आपण विचार केला तर या गावकऱ्यांनी गाढवाच्या रस्त्यावर चाललेले आहेत. पण आपण आत्ता या स्थितीमध्ये आहोत की आपण देखील काय करतो, सैतानाच्या मार्गाने, म्हणजे सैतानाने जो नियम म्हणजे जे त्याच्या मार्गाने जात आहे आपण, म्हणजे पूर्णपणे त्या सैतानाच्या अधीन झालेलो आपण दिसत आहे. आणि या गोष्टीवरून आपण एवढंच शिकतो की जगामध्ये जगत असताना आपण जगाप्रमाणे सैतानाच्या मार्गाचा अवलंब नाही केला पाहिजे. तर बघा, आपल्या सगळ्यांनाच काय वाटतो, सैतानाचा मार्ग हा सोपा वाटतो आणि देवबाप्पाचा मार्ग म्हणजे ख्रिस्ताचा मार्ग हा आपल्यासाठी काय वाटत असतो, अवघड वाटत असतो. आणि आपण खरंच जर विचार केला तर जग आणि जगातील सर्व गोष्टी काय आहेत, ह्या क्षणिक आहेत. आणि सैतान हा काय करत असतो, आपल्याला भुलवत असतो आणि त्याच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, जर आपण योहान 8:32 जर आपण बघितलं तर काय, सत्य तुम्हाला स्वतंत्र करील. आणि स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये जर श्रेष्ठ साधन जे असेल तर ते सत्य आहे. आणि देवबाप्पाचं वचन आपल्याला हे सांगत आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि आपल्या परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे जो आपल्याला मार्ग दिलेला आहे त्याचा जर आपण अवलंब केला तर या जगामध्ये आपण सैतानाच्या गुलामगिरीमध्ये राहणारच नाही, तर आपण काय करणार आहोत, देवबाप्पाच्या स्वतंत्रतेमध्ये जगणारी लेकरं अशी आपण होणार आहोत. आणि आज आपण एक शास्त्रपाठ देखील वाचलेला आहे की गलतीकरास पत्र 5वा अध्याय 1 वचन आणि 13 ते 18 वचन देखील आपण वाचलेलं आहे. आपण थोडा वेळ त्याच्याकडे लक्ष देऊयात. बघा, 5वा अध्याय आणि 1 वचन आपल्याला सांगत आहे, ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. देवबाप्पा असं इथं का म्हणत आहे, कारण बघा, जर आपण या जगिक स्वातंत्र्यामध्ये बघितलं, जर भारतामध्ये आपल्याला भारत स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक लोकांनी काय केलेलं होतं, बलिदान दिलेलं होतं. आणि हे बलिदान दिलेलं आहे ते आपल्याला जगिक ह्या गुलामगिरीतून नष्ट होण्यासाठी. पण आपल्याला आपल्या देवबाप्पाने म्हणजे येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते आपल्याला काय केलेलं आहे, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. आपलं म्हणजे वधस्तंभावरचं जे मरण आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. कशासाठी, तर आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी देवबाप्पाने काय केलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. आणि बघा, ह्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे, 5वा अध्याय आणि 17वं जर वचन आपण बघितलं, कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासना विरुद्ध आहे, ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. जर बघा, इथे सांगितलेलं आहे की आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं आहे. म्हणजेच काय, जर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालू, देवबाप्पाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालू, तर आपल्याला खरंच काय आहे, मोकळीकता आहे आणि स्वतंत्रता आहे असं आपण बघतो. आणि जर आपण विचार केला या जगामध्ये आणि इतर सगळीकडे जर आपण विचार केला तर या देशासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून तरुणांकडे पाहिलं जातं. आणि उद्याचे भावी नागरिक या नात्याने देशाबद्दलची जबाबदारी ही त्यांच्यावरती असते. बघा, देवाने देखील तरुणांना काय म्हटलेलं आहे की तरुण हा वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे, असं देवबाप्पाने देखील म्हटलेलं आहे. पण सैतान काय करत आहे, आजकाल या तरुणांची म्हणजे साक्ष गिळंकृत करण्यासाठी तो टपून बसलेला आहे. म्हणजे कधी या लोकांचे साक्ष मी गिळंकृत करतोय अशा पद्धतीने तो टपून बसलेला आहे. म्हणजेच बघा, वेगवेगळ्या माध्यमातून मोबाईल आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, या सगळ्या चांगल्या गोष्टी देखील आहेत.
पण याचा दुरुपयोग कसा करायचा हे सैतानाच्या मार्गामधून काय केलं जाते, शिकवलं जाते. आणि जर आपण देवाच्या मार्गात असू तर या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा आपण काय करू, चांगला वापर देखील करू शकतो. आणि जर आपण या गोष्टींचा चांगला वापर केला, देवाच्या राज्यासाठी जर आपण याचा वापर केला, तर खरंच आपल्या सगळ्यांच्या काय आहे ते हिताचं असं आहे. पण आजकाल जर आपण बघितलं तर अनेक मुलं या मोबाईलद्वारे, फेसबुकद्वारे अनेक नको त्या गोष्टींच्या मार्गाला लागलेले आहे. आणि ह्याद्वारे सैतानाने काय केलेलं आहे, त्या प्रत्येकाला गुलामगिरीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आणि देवबापाचं वचन आपल्याला सांगते तरुणांसाठी की तारुण्याच्या दिवसामध्ये तू आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आणि दुसरं वचन आपल्याला काय सांगत आहे की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तर तो त्याच्या वचनाने. देवबापाने आपल्याला इथं क्लिअर सांगितलेलं आहे की निर्माणकर्त्याला स्मरायचं आहे. आणि वर्तनक्रम म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण वचनांचा अवलंब केला तर आपण काय करू, या सर्व गुलामगिरीतून मुक्त असे हो. हे जे काही बंधनं आहेत यातून आपण काय होऊ, मुक्त होऊ. तर आपण सर्व तरुणांनी आज लक्षात घेऊयात की आपण सर्वजण काय करूया, देवबापाचं वचन हातात घेऊन आपल्या देवबापाचं स्मरण दिवसेंदिवस आपण रोज आणि रोज करूयात. आणि हे जे काही गुलामगिरीचे बंधनं आहेत ते आपण आज तोडून टाकूयात. बघा, जर आपण एखाद्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे पाहिलं तर आपली आणि त्याची गत सेम आहे असं आपल्याला वाटत असतं. कारण जसं त्या पिंजऱ्यामध्ये त्याचं संगोपन होत असतं, त्याला म्हणजे ज्या हव्या नको त्या सर्व गोष्टी त्या पिंजऱ्यामध्ये मिळत असतात. पण त्याला मेन गोष्ट आहे ते म्हणजे स्वातंत्र्य त्याला नसतं. आणि हे स्वातंत्र्य आज आपण जरी बघितलं तर लहानापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण काय करत आहे की सैतानाच्या मार्गाचा अवलंब करत आहे. आणि सैतान देखील त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण सर्वजण जर देवबापाच्या मार्गामध्ये चालू तर काय करू की या गुलामगिरीमध्ये अडकणार नाही. पण बघा, आजकाल अनेक गोष्टी आहेत, संसार आहे, जगिक गोष्टी आहेत, मोबाईल आहे आणि अशा अनेक ऑनलाईनच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण सर्वजण काय झालेलो आहे, त्या सैतानाचे गुलाम असे झालेलो आहे. आणि आज आपण खरंच विचार करूयात की आपली स्थिती त्या पिंजऱ्यातील पोपटासारखी आहे का? का देवबापाने जे काय आपल्याला नियम, आज्ञा दिलेल्या आहेत, वचन दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण चालत आहोत? बघा, देवाच्या वचनांसाठी आपल्याला आज वेळ नाही आहे, देवबापासाठी आज आपल्या कुणालाही वेळ नाही आहे. पण आपण तासनतास रोज आणि रोज काय करतो, मोबाईलमध्ये आपल्या मित्रांमध्ये घालवत असतो वेळ, किंवा नको असणाऱ्या ज्या फालतू जगिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपला वेळ घालवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. पण आज आपण थोडा वेळ काय करूया, विचार करूया की देवबापाने आपल्याला सांगितलं या जगिक गोष्टी कशा आहेत, क्षणिक आणि तात्पुरत्या आहेत. पण देवबापाचं वचन कसं आहे, सदा सर्व काळ टिकणारं आणि सार्वकालिक असं आहे. आणि आज शेवटी आपण हाच विचार करूया की खरंच मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? आज आपण सगळी अंतःकरणापासून विचार करूयात की मला खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? का माझी स्थिती त्या पिंजऱ्यातील पोपटासारखी आहे, का गाढवाच्या मार्गात चालणाऱ्या त्या गावकऱ्या लोकांसारखी आहे? बघा, जर आपली स्थिती या दोन्हीपैकी कुणाची नसेल तर नक्कीच आपण कुणाच्या मार्गात आहोत, देवबापाच्या मार्गामध्ये आहोत, की जे स्वच्छंद उडणाऱ्या पक्षाप्रमाणे आहे आणि देवाच्या मार्गात चालणारी निवडलेली लेकरं म्हणून आहे. आपण आज स्वतःला विचारूयात, खरंच मी स्वतंत्र आहे का? आपण सर्वजण या शेवटच्या दिवसामध्ये देवाच्या मार्गात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालूया आणि स्वच्छंद उडणाऱ्या गरुडाप्रमाणे, झेप घेणाऱ्या गरुडाप्रमाणे सार्वकालिक स्वातंत्र्य मिळवण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. खरंच देवबापाच्या आपण अधीन राहूयात, देवबापाच्या मार्गामध्ये चालूयात. त्यांनी जसा सेवेचा वसा घेतलेला आहे त्या पद्धतीने आपण देखील आपली देवराज्याची जी जबाबदारी आहे त्याचा आपण म्हणजे जबाबदारी ओळखूया आणि आपलं कर्तव्य काय आहे हे आज आपण
ओळखून त्याचा मार्ग आपण अवलंबूया. तर आज आपण प्रार्थनेमध्ये जाऊयात. हे स्तुतीस पात्र, भयास योग्य अशा आमच्या स्वर्गीय देव बाप्पा, तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू देत. प्रभू परमेश्वर पित्या, खरंच या वचनांचा वापर आम्ही दैनंदिन जीवनामध्ये तू परमेश्वर पित्या जसं घालून दिलेले नियम आहे, जे आज्ञा आहेत त्याच्या अधीन राहून आम्ही करण्यासाठी प्रभू तू मग प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. प्रभू, सैतान हा कधी आम्हाला गिळंकृत करतोय असं टपून बसला आहे, पण प्रभू आम्ही त्याच्या मार्गात न जाता तू जो आम्हाला सोपा, जो येशू ख्रिस्ताद्वारे मार्ग करून दिलेला आहेस त्याच्या मार्गात राहून आम्ही स्वतंत्रतेचं जीवन जगण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाच्या अशक्तपणामध्ये शक्ती आणि सामर्थ्य दे. प्रभू, आम्ही जे काही आम्हाला तू दिलेली उपकरणं आहेत, मोबाईल आहे, फेसबुक आहे, अशा अनेक रीतीचे जे उपकरणं आहेत प्रभू, ती सर्व काही आम्ही परमेश्वर पित्या आमच्या चांगल्या वापरासाठी आम्ही करण्यासाठी आणि प्रभू तुझं राज्य वाढवण्यासाठी आम्ही करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर. प्रभू, ज्याप्रमाणे एखाद्या पिंजऱ्यातला पोपट असतो त्याप्रमाणे आम्ही असू नये, कारण तू आमच्यासाठी बलिदान दिलं आहेस प्रभू, आणि आम्ही कुठल्याही सैतानाच्या गुलामगिरीमध्ये अडकू नये, कारण आमचा बाप हा जिवंत आहे, स्वर्गीय पिता आहे, ज्याने आम्हाला मोकळीक दिलेली आहे, त्याचा आत्मा आमच्याबरोबर दिलेला आहे, आणि आमचं जे स्वातंत्र्य आहे ते आम्ही कुठल्याही सैतानाच्या मार्गामध्ये चालून आमचं ते जे स्वातंत्र्य आहे ते आम्ही हिरावून बसू नये. तर प्रभू, तू निवडलेली लेकरं या नात्याने स्वच्छंद उडणाऱ्या गरुडाप्रमाणे आम्ही असावं असं तू दयेने आणि कृपेने कर. प्रभू, हे वचन सांगत असताना तू मला केलेलं सहाय्य याबद्दल मी तुझे आभार मानत आहे परमेश्वर पित्या. प्रभू, खरंच आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तू आणि तूच उंच केला जावास असं तू दयेने आणि कृपेने कर. प्रभू, आम्ही प्रत्येकजण आज तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र अंतकरणाने येतो. आम्हा प्रत्येकाचं समर्पण तुझ्या चरणाजवळ करतो. तुला आणि आवडतील अशी लेकरं आम्ही बनण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा तू वापर करून घे. इथून पुढची संपूर्ण वेळ आणि काळ तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना विनंती येशूच्या गोड आणि प्रेमात मागते म्हणून ऐक पित्या. आमेन. या सुंदर संदेशाबद्दल मी खरोखरच देवाला मनापासून धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी बांधिलकी आहे ही जपण्यासाठी परमेश्वर आम्हाला आध्यात्मिक आणि भौतिकदृष्ट्या अधिक शक्ती बळ देऊ अशी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करू. शेवटी आपण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमीन.